केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आपल्यासोबत आहेत। मिठी नदीची पाहणी करण्यासाठी ते आज कुर्ला बैल बाजार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सर, तुम्ही स्वतः या ठिकाणची पाहणी केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की अजूनही साफसफाईचं काम पूर्णपणे झालेलं नाही आहे। महानगरपालिका कुठेतरी कमी पडते असं म्हणावं। 7 जूनला पाऊस येईल असं बाकीत आहे। मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या वतीनं आता अधिकारी या ठिकाणी आले होते महानगरपालिकेचे। त्यांनी सांगितलं आहे की ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या बाजूलाच काम सुरू आहे आणि 7-8 जूनच्या अगोदर हे सगळं काम पूर्ण होईल असं त्यांचं म्हणणं आहे। आता मिठी नदीचा काळ जो आहे तो प्रत्येक वर्षाला काढण्यात येत होता, तरीही अनेक वेळेला एवढा पाऊस पडतो की त्या वेळेला बाढ येते आणि त्याचा जो नुकसान आहे ते आजूबाजूच्या लोकांना होतं, झोपडपट्टीच्या लोकांना होतं आहे। त्यामुळे लवकरात लवकर महानगरपालिकेने हे काम पूर्ण करावं यासाठीच मी आज इथं भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की 7-8 जूनच्या अगोदर हे सगळं काम पूर्ण होणार आहे आणि मिठी नदीचा गाळ जो आहे तो पूर्णपणे काढण्यात येईल आणि लोकांना त्रास होणार नाही हा प्रयत्न आमचा राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही पण बँड्रामध्ये राहता, मिठी नदी तुमच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावरून वाहत असते। जेव्हा जेव्हा मोठा पाऊस पडतो मिठी नदी तुडुंब वाहते आणि लोकांच्या घरात पाणी जातं, संसार उद्ध्वस्त होतात। काय सांगू इच्छितं महानगरपालिका? तर महानगरपालिकेला हेच सांगू इच्छितो की पुन्हा पूर येणार नाही यासाठी ही थोडी नदी खोल करणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे पुन्हा पूर येऊ नये। आता ज्या ठिकाणी फक्त गाळ काढण्याचा प्रयत्न होतो, पण पुढे त्याचा आराखडा तयार करावा आणि तो आराखडा तयार करून त्या ठिकाणी अजूनही खोलवर 8-10 फूट जर आपण खाली गेलो तर वरती जे पाणी जातं ते पाणी वरती येणार नाही, लोकांच्या झोपडपट्ट्यामध्ये जाणार नाही आहे। त्यामुळे त्याचा एखादा अभ्यास करून महानगरपालिकेने मिठी नदीला साफ करण्यापुरता विषय न ठेवता पुन्हा पूर येणार नाही त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि माझी सूचना हीच आहे की अजून 8-10 फूट आपण खाली जावं म्हणजे पूर येणार नाही। महामंडळाचं वाटप होणार आहे अशी चर्चा आहे। राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि काँग्रेसची काय असणार आहे या संदर्भात चर्चा सुरू असताना RPIची नेमकी आता भूमिका काय असणार आहे? तुम्हाला देखील महामंडळ या ठिकाणी हवं आहे का अशी पण चर्चा जी आहे ती आता रंगते। काय म्हणाल, सरकारकडे काय मागणी करणार आहात का? आता जे महामंडळ होणार आहे त्या महामंडळामध्ये 1-2 तरी चेअरमन पद RPIला मिळावी ती आमची मागणी आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा महायुतीमध्ये फार सुरुवातीपासून आहे। ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्तीची भूमिका माझ्यासमोर मांडली आणि मी शिवसेना भाजपसोबत त्यावेळेला मी गेलो 2012च्या महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेला, त्यावेळेला आपल्या RPIचा फायदा त्यांना झाला आणि त्या ठिकाणी आपली सत्ता आलेली होती। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची ताकद छोटी असली तरीसुद्धा रिपब्लिकन पक्षाचा मोठा पाठिंबा हा या ठिकाणी महायुतीला आहे आणि त्यामुळं आम्हाला 1-2 महामंडळ मिळावीत ही आमची मागणी आहे। एखादी MLC जी आहे ती MLC आम्हाला देण्यासंबंधामध्ये मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं होतं। त्यामुळे आता 9 ज्या जागा होत्या त्या आमदारातून निवडणाऱ्या होत्या, त्यामध्ये आम्हाला एक जागा मिळायला हवी होती पण ती मिळाली नाही आणि आता लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये काय आम्ही मागणी केली नाही, कारण त्या ठिकाणी सगळ्या लोकांना एकत्रित करणं हे ते आमच्या उमेदवाराला जमणं अशक्य असल्यामुळं आम्ही काही ती मागणी केली नाही आहे। पण आता 5 जे गव्हर्नर नॉमिनी ज्या जागा आहे त्याच्यामध्ये एक जागा आम्हाला मिळावी आणि महामंडळं जी आहे ती प्रत्येक महामंडळामध्ये आम्हाला एक तरी आमचा माणूस असावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे। तसं मी मुख्यमंत्र्यांना बोललेलो आहे आणि अजूनही मुख्यमंत्र्यांना भेटून मी त्यांना हे सांगणार आहे। मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहे, उद्यापासून आमरण उपोषण करणार आहेत आणि सरकारनं फसवलं असं थेट म्हणतायत। मुख्यमंत्र्यांना कलाकार म्हणून हिणवतायत, काय म्हणाल? मला असं वाटतं की आता कोणाचं तोंड आम्ही बंद करू शकत नाही आहे, पण जरांगे पाटील म्हणाली गोष्ट खरी आहे की मुख्यमंत्री हे तर मुख्यमंत्री आहेतच आहे, ते नेते तर आहेतच आहेत, पण सरकार कसं चालवायचं आणि इतर मित्रपक्षांना आपल्यासोबत कसं आणायचं यामधले ते चांगले कलाकार आहेत ही गोष्ट खरी आहे। पण मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अत्यंत रास्त आहे, त्यांचा पूर्णपणे त्याला पाठिंबा आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस डेप्युटी CM असताना, अजितदादा डेप्युटी CM असताना मराठा समाजाला राज्यामध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। सारथीचं बजेट वाढवलेलं आहे, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आहे, त्यांना फॉरेनची स्कॉलरशिप आहे, लोकलची स्कॉलरशिप आहे, अशा पद्धतीच्या अनेक योजना सारथीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेल्या आहेत। त्यामुळं माननीय जरांगे पाटील यांच्याबद्दल मला आदर आहे आणि त्यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पूर्णपणे पाठिंबासुद्धा आहे, पण सगळ्याच मराठा समाजाला OBC म्हणून आरक्षण द्या या मुद्द्याशी आम्ही सहमत नाही। मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये माझी सूचना अशी आहे की 10% आरक्षण जे आम्ही दिलेलं आहे, भारत सरकारने EWSचं आरक्षण दिलेलं आहे, त्याचा फायदा मराठा समाजाला होत नाही आहे।
तर त्याचा फायदा घेण्यासाठी एखादा राज्य सरकारने निर्णय घ्यावा आणि जे लोक SC ST OBCमध्ये येत नाहीत, मग ती कुठल्याही जातीचे धर्माचे असोत, त्यांना 10% आरक्षणाचा, भारत सरकारच्या आरक्षणाचा फायदा होतो आणि त्याचा फायदा मराठा समाजाला मिळू शकतो. तो सध्या मिळत नाही आहे. तर तो जर मिळाला तर मला वाटतं अनेक मराठा समाजातल्या कुटुंबातल्या मुलांना मुलींना त्याचा फायदा होणार आहे. आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस सरकार हे मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये नाही, ते पूर्णपणे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत. ज्यांना तुमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि मिठी नदीच्या गाळ काढण्याची जी पाहणी आहे ती आता रामदास आठवले यांच्याकडून केली जाते. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. जलपर्णीचं साम्राज्य जे आहे ते आता सध्या मिठी नदीमध्ये पाहायला मिळते आणि 7 तारखेच्या आत ही सगळी जलपर्णी या ठिकाणी काढण्यात येईल. हा सगळा गाळ उपसून काढण्यात येईल असा दावासुद्धा महानगरपालिकेकडून होतोय. हा दावा किती सार्थ ठरणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.